धुळे जिल्ह्यात सिनेस्टाईल थरार अनुभवायला मिळाला। गोवंश वाहतूक करणाऱ्या संशयित वाहनाचा तब्बल 50 किलोमीटर पाठलाग करण्यात आला। ही धाडसी कारवाई आद्य गोरक्षक व प्राणीन फाउंडेशनच्या गोरक्षकांनी केली। तळोदा येथून धुळे शहराकडे गोवंशाची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली होती। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कत्तलीच्या उद्देशाने ही वाहतूक होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला। माहिती मिळताच गोरक्षकांची पथके सतर्क झाली। संशयित इटॉस कारचा शोध सुरू करण्यात आला। MH04 ET 7280 क्रमांकाचे वाहन वेगाने धावत असल्याचे दिसून आले। यानंतर गोरक्षकांनी वाहनाचा पाठलाग सुरू केला। रस्त्यावर काही काळ अक्षरशः थरार निर्माण झाला होता। वाहन चालक पोलीस आणि गोरक्षकांच्या भीतीने बेफाम वेगात गाडी चालवत होता। दरम्यान वाहनाचे टायर पंक्चर झाले, मात्र तरीही चालक थांबला नाही। चालकाने तब्बल 25 किलोमीटर गाडी डिस्कवरच पळवली। यावेळी वाहनाच्या चाकांमधून मोठ्या प्रमाणात ठिणग्या उडत होत्या। रस्त्यावरून जाणारे नागरिकही हा थरार पाहून हादरले। वाहनातून धूर आणि आवाज येत असल्याचेही सांगितले जात आहे। गोरक्षकांनी मात्र पाठलाग सुरूच ठेवला। अखेर कुसुंबा परिसरात चालकाचा ताबा सुटला। चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला सोडले, त्यानंतर तो अंधाराचा फायदा घेत पसार झाला। घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती। गोरक्षकांनी वाहनाची तपासणी केली। वाहनामध्ये गोवंश आढळून आला। यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली। तालुका पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले। माननीय प्राणी कल्याण अधिकारी देवेश नितीन शिंदे यांनी तक्रार दाखल केली। त्यांच्या तक्रारीवरून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले आहे। फरार चालकाचा शोध सुरू करण्यात आला आहे। या कारवाईमुळे अवैध गोवंश वाहतुकीचे रॅकेट पुन्हा चर्चेत आले आहे। गोरक्षकांच्या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे। अनेक नागरिकांनी गोरक्षकांचे अभिनंदन केले आहे। दरम्यान जप्त करण्यात आलेल्या गोवंशाला सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे। खानदेश गोशाळा येथे त्याची व्यवस्था करण्यात आली आहे। तर गोवंशाचे पालनपोषण आणि संरक्षण केले जाणार आहे। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली। सिनेस्टाईल पाठलाग आणि ठिणग्यांचा थरार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। पोलीस पुढील तपास करत आहेत। प्रतिनिधी गोकुळ देवरेसह स्वराज्य न्यूज, धुळे।